नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळ वाद प्रकरण आणि या प्रकरणी मनपाच्या कारवाईला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे। महापालिकेने अतिक्रमण मोहीम राबवल्यानंतर सुप्रीम कोर्टात ही सुनावणी पार पडली आहे। पालिकेच्या नोटीसला दर्गा ट्रस्टने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं। हायकोर्टाने नोटीसीविरोधात याचिका दाखल करून घेतली नाहीये असा युक्तिवाद देखील दर्गा ट्रस्टच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केलाय। दरम्यान हायकोर्टाने तातडीने सुनावणी का केली नाही या संदर्भात सुप्रीम कोर्टाने खुलासा मागवलाय। पुढील सुनावणी 21 एप्रिलला होणार आहे। महापालिका काय बाजू मांडणार याकडे नजर असते। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळावर काल महानगरपालिकेने कारवाई केलेली होती। कालच्या कारवाईच्या आदल्या दिवशी जर बघितलं तर मोठा जमाव देखील जमलेला होता। त्यांनी पोलिसांवर दगडफेक देखील केलेली होती। यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झालेले होते। आजच्या दुसऱ्या दिवशी जर बघितलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यामुळे पोलिसांचा अतिरिक्त जो बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात केल्याचा आपल्याला बघायला मिळतोय। 3 दिवसांसाठी खरं तर नाशिकचा काठेगल्ली सिग्नल ते नागजी चौक इतका जो रस्ता आहे तो खरं तर वाहतुकीसाठी आणि इतर कामांसाठी बंद करण्यात आलेला आहे। संपूर्णतः याला बॅरिकेडिंग करण्यात आलेले। मात्र जे महानगरपालिकेने काल जे अनधिकृत धार्मिक स्थळावर जी कारवाई केली तिला आता एक वेगळं वळण लागलेलं आहे। कारण सर्वोच्च न्यायालयाने या कारवाई संदर्भात खरं तर ही कारवाई स्थगित करावी अशी जी ऑर्डर आहे ती पारित केलेली आहे। त्याच्यामुळे आता दर्ग्याच्या विश्वस्तांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर आता महानगरपालिकेला देखील या ठिकाणी बाजू मांडावी लागणार आहे आणि 21 एप्रिल रोजी याची सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये पार पडणार आहे। खरं तर हायकोर्टामध्ये या अनधिकृत धार्मिक स्थळाचे जे विश्वस्त आहे ते खरं तर हायकोर्टामध्ये गेलेले होते। 21 एप्रिल रोजीच्या सुनावणीत महानगरपालिका आपली काय भूमिका आणि काय बाजू मांडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त आजही खरं तर नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील सिग्नलवर बंदोबस्त जो आहे तो तैनात केल्याचा आपल्याला बघायला मिळतोय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।